नमस्कार मित्रांनो आजचा टॉपिक हाऊ टू बिल्ड गुड हॅबिट्स किंवा हाऊ टू बिल्ड एनी हॅबिट्स. सवयी कशी लावायच्या आज याच्यावर हा व्हिडिओ होणार आहे. हा व्हिडिओ कोणता मोटिवेशन कोणती गोष्टवर नाही होणार आहे. मी तुम्हाला सायंटिफिक टूल्स सांगणार आहोत की ए टू झेड पर्यंत सवय कशी लागतात. ते चांगली बी सवय असतात व वाईट पण सवय असतात. हे सवय लावणं एकदम सोपी गोष्ट असते. हे काही मोटिवेशन नसते, फक्त तुम्हाला ते टेक्निक माहीत असल्या पाहिजे, जे सायंटिफिक टेक्निक्स म्हणतात त्याला. तर मी तुम्हाला आज तेच सांगणार आहोत. हे तसे 4 पार्ट्स होणार आहे. तुम्हाला जे कोणची सवय लावायची असेल, वाईट किंवा छान, पण हा व्हिडिओ आपण चांगली सवय लावा आणि खराब सवय सुटावा याच्यासाठी बनवत आहोत. खराब सवय सुटायसाठी मी हा नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे. याच्यात मी फक्त तुम्हाला सांगणार आहोत की पहिले कोणची सवय कशी लावा. ऑफकोर्स आपण चांगल्या सवय लावायसाठीच हा व्हिडिओ बनवत आहोत. चांगले सवय लावायसाठी बेटा 4 स्टेप असतात मित्रांनो. 4 स्टेप मध्ये त्या सवयी तुमची अराउंड फिरतात, गोल गोल फिरतात कोणची सवय लावायसाठी. त्या सवय पहिला तुम्हाला स्पष्ट करावं लागते. हे पहिली स्टेप असते. दुसरी स्टेप मध्ये तुम्हाला जे जे कोणची बी सवय लावायची असेल ते सवय तुम्हाला आनंदीदायक किंवा आकर्षक बनावं लागते, कारण की तुम्ही ते करत राहिली पाहिजे. हे दुसरी स्टेप झाली. तिसरी स्टेप आहे त्याच्यात तुम्हाला हे संतुष्टीदायक बनवावं लागते सवय, की ते केल्याने तुम्हाला असं चांगलं वाटलं पाहिजे व हे वाटलं पाहिजे, सम्मान वाटलं पाहिजे की मी ही गोष्ट करत आहोत. आणि पाचवी, त्याला आपण म्हणतो सगळ्यात इम्पॉर्टंट आणि त्याच्यापासूनच सर्व सवय चालू होतात, ते वाईट असो या चांगली, त्याला म्हणतात की हे सवय आपण आकर्षक बनवलेली पाहिजे. तर आकर्षक कशी बनवायची, संतुष्टीदायक, स्पष्ट व आनंदी, हे सवय, हे 4 स्टेप असतात. या 4 स्टेप मध्ये सवय कोणची सवय फिरते. त्याच्यात तुमची चांगली सवय येते आणि खराब सवय येते. तुम्हाला जे कोणची बी नवी सवय लावायची असते या 4 स्टेप मधूनच ते होऊन जात असते. तर आपण ऑफकोर्स पहिले हा व्हिडिओ जो हा पार्ट 1 आहे, हे पार्ट 2 येणार आहे. कारण की हे 4 स्टेप मी एका ह्याच्यात नाही सांगू शकत. हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार नाही. तर मी पहिले 2 स्टेप सांगणार आहोत. पहिल्या 2 स्टेप मध्ये 4-4 पॉईंट आहेत ते सांगणार आहोत. पार्ट 2 मध्ये नंतरचे 2 स्टेप सांगणार आहोत. ते इथं तर होऊन गेलं की तुम्हाला चांगली सवय लागली आहे. पण चांगली सवय लागल्यानंतर जे तुमची खराब सवय असते ते कमी 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 होत जाते. तर ते कमी कमी जसे होत चालणार झालं, म्हणजे चालू झालं हो ना, तर मी दुसरा पार्ट पण बनवणार. खराब सवय कशी सोडायची, हाऊ टू रिमूव्ह बॅड हॅबिट्स किंवा कमी, तुम्हाला सांगणार आहोत. पूर्ण सायंटिफिक पद्धतीने सांगणार आहोत. काहीच मोटिवेशन नाही आहे. हे काही पॉइंट्स मी ॲटॉमिक हॅबिट्स मधून पण उचललेले आहेत. तुम्हाला स्पष्टपणे माहित आहे. मी लहानपणापासून तर आतापर्यंत तुम्हाला म्हणता येईल दारू बिड्या हे तर तुम्ही सोडूनच द्या. मी चहाचा एक घोट पण नाही पिलेला. प्रोकास्टिनेशन कधी कधी करतो. प्रोकॅस्टिनेशन तर सर्वांपासूनच होत असते. कधी कधी मी करत असतो प्रोकॅस्टिनेशन. पण जे मी हे सवय लावलेली आहे, जे मला सायंटिफिक रिझन माहित आहे, जे टिप्स माहित आहे सवयीचे, कोणतं मोटिवेशन नाही जे 10-15-20 दिवस चालणार, जे जे मी सवय लावलेली आहे ते कसे काय स्पष्ट होणार आणि ते प्रोकॅस्टिनेशन मी कसं कमी 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 करत आहोत. मी माझ्या गोलसाठी थोडा थोडा दररोज थोडा थोडा अचीव करत आहोत. पुढे जातो माझ्या गोलच्या जवळ जातो. ते कशाच्याने जात आहोत, एक तर डिसिप्लिन आहे आणि एक तर चांगली सवय. हे चांगली सवय कशी लावायची हे मी तुम्हाला सांगणार आहोत. हे माझे एकूण नाही आहे. हे काही गोष्ट मी ॲटॉमिक हॅबिट्स मधून उचललेली आहे आणि काही जे मी फॉलो करतो तेच तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही याच्यावरून ठरवा ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे की नाही. पण माझ्या मताने ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यातूनच मी कोणती खराब सवयपासून आतापर्यंत दूर राहा. पहिली गोष्ट, तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ असाच असणार आहे, हा असाच असणार नाही आहे, याचं बी रिझन देणार आहोत मी तुम्हाला. तुमच्या हे सर्व माइंडसेटवर डिपेंड असते. माइंडसेटवर तर मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. याच्यावर स्पष्ट लिहिलेलं असते. 2 मोड असतात. एक असते एंजल मोड. तुम्हाला इझी सांगतो मी, जरा इझी पद्धतीने सांगतो. एक असते एंजल मोड, एक असते डेव्हिल मोड. हा डेव्हिल मोड असते, त्याची ताकद काय असते, फिलिंग आणि इमोशन. तोच म्हणते अरे कायले व्हिडिओ पाहते, इतके व्हिडिओ पाहिल्यानंतर आतापर्यंत आपलं काही झालं नाही, 5-6 दिवस आपण एकदम जोशमध्ये राहतो, परत नॉर्मल होऊन जातो. हे आपल्याला डेव्हिल मोड म्हणते. एंजल मोड म्हणते नाही भावा, पाहून घे, जर ना छोट्या व्हिडिओनं तुला बदलत असेल काही किंवा कोणती तुला चांगली सवय लागत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पाहून घे, असं आपला एंजल मोड म्हणत असते. पण हा डेव्हिल मोड इतका चालाक आहे, कारण तुम्ही यालाच फीड करत चालले म्हणून हा तुमचा सबकॉन्शियस माइंड मध्ये घुसलेला आहे. तर याला काढायसाठी तुम्हाला 12 किंवा 21 दिवस जे म्हणतात सवय, ते करायची गरज आहे. तर ते तुम्हाला दररोज 1% 1% 1%, मी हे नाही म्हणत आहे खराब सवय सध्या सोडा, फक्त नवी सवयीची जागा टाका. पण हा डेव्हिल जे तुमच्या दिमागाचा एक भाग आहे, हा इतका हुशार आहे, हा तुम्हाला करूच नाही देणार आहे. तर त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे.
चला व्हिडिओ स्टार्ट करू आपण. सगळ्यात पहिले मित्र, पहिला पॉईंट, याला स्पष्ट बनवा. कोणती सवय जर तुम्हाला लावायची असेल तर त्याला स्पष्ट बनवणं आवश्यक आहे. तर करायचं काय, तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावर लिहा तुमची करंट सवय. तुम्ही सध्या काय करत आणि तुम्हाला काय करायचं आहे, हे पहिली स्टेप आहे. जर तुम्ही लिहिलं आणि प्रामाणिकपणे लिहा, जर तुम्ही मास्टरबेट करत असले, काही करत असले तर ते लिहा. जसं तुमचं ते लिहिणं झालं, तुम्हाला काय करायचं आहे. समजा तुम्हाला अभ्यास होत नाही पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर ते लिहा की मला अभ्यास करायचा आहे आणि मी सध्या काय करत आहोत. हे तर पहिली स्टेप झाली. पहिली स्टेप झाल्यानंतर 2 टेक्निक आहेत मित्र. सगळ्यात पहिले तर त्या क्रियान्वयन इरादा म्हणतात त्याला. हे पहिली टेक्निक आहे. त्याच्यात काय असते की कोणची सवय लावायसाठी तिला चांगल्या सवयी संग जे तुम्ही करत आहात तिच्या संग जोडून द्या. म्हणजे जे सवय तुम्हाला लावायची आहे प्लस ते करंट जे तुमची सवय चालू आहे त्याच्या संग जोडून द्या. समजा तुम्ही रील्स पाहता इंस्टाग्रामवर, तर रील पाहिल्यानंतर तुम्हाला पुस्तक वाचायचं आहे, जे तुम्हाला नवी सवय लावायची आहे, तर ते चालू करा. हे झाली पहिली स्टेप. म्हणजे कोणची सवय तुमच्या करंट सवय संग जोडून द्या. ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप ही आहे मित्रा की ट्रॅक हॅबिट करा. समजा तुम्ही घरी बसलेल्या, किती पण तुमच्या घरी रूम असो, काही पण असो, टेबलही असो ना, तुम्ही त्या एका जागेवर फक्त एकच पद्धत करणार. हे सवय लावून घ्या, मी या स्थानावर, या स्थळावर आणि या टाइमावर हे करणार. समजा मी खुर्चीवर बसायला होतो, मी खुर्चीवर बसून फक्त युट्यूबच करणार आहोत, मी याच्यावर जेवण करणार आहोत ना अभ्यास करणार आहोत. मी अभ्यास खालीच बसून करणार आहोत, ते अशी 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं, अशी सवय करा. समजा मी या स्थानवर, या स्थळावर, या टाइमवर हे करणार आहोत आणि त्या टाइमवर फक्त तेच करायचं नव्या जागी. यानं काय होणार, तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस मध्ये आठवून राहील की मी या जागी बसलो, त्या जागी माझं काय काम आहे, मी तेच गोष्ट करणार आहोत. तर तिसरी गोष्ट आहे मित्रांनो, माइंडसेट बदला. हा खूप इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही त्या गोष्टीला पाहता त्याच्या विरुद्ध पहा. समजा तुम्ही सध्या पाहता की हे सवय माझ्या जे आहे ते सुटत नाही आहे, मी काय करू. तुम्हाला हे समजत नाही आहे की हेच खराब सवय आहे, तुम्हाला रिअलाइज करून देत आहे आणि तुम्हाला पुढे होऊन स्ट्रॉंग बनवणार आहे. हे तिसरी स्टेप आहे मित्रा, की नजरिया बदला. या गोष्टी विरुद्ध नजरिया बदला की हे तुम्हाला काय शिकवते आणि काय नाही याच्याबद्दल विचारा. चौथी सवय आहे मित्रा, ढेरचा इस्तेमाल करा. सवयीचा ढेरचा इस्तेमाल करा. जे जे तुमच्या सवयी आहेत त्याच्या एक चांगली सवय घुसून द्या. जे जे तुमच्या सवय आहेत त्याच्या एक चांगली सवय घुसून द्या. दररोज फक्त एक सवय करा. दररोजची फक्त एक गोष्ट चांगली करा आणि बाकी जे तुमची खराब सवय आहे ते कंटिन्यू ठेवा सध्यासाठी. हे आहे चौथी टेक्निक मित्रांनो. तर अशा टेक्निक असतात. बाकी मी तुम्हाला 2 पद्धतीत सांगितलेले आहे, कशी स्पष्ट बनवायचा आणि कसं आकर्षक बनवायचा. बाकी मग तुमच्या बाजूला साफसफाई ठेवा. पहिलेच ते सगळे पुस्तकं जे तुम्हाला चौथी स्टेप सांगतो मी, दुसऱ्या स्टेप मधला चौथा पॉईंट, जे जे आहे, जे जे तुम्ही करत आहात, समजा तुम्ही अभ्यास करत आहात फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यासाठी पहिलेच पुस्तक एकदम सजवून ठेवा, एकदम पद्धतशीर. ज्या कोपऱ्यात तुम्ही अभ्यास करणार आहात, जेव्हा ज्या स्थानी तुम्ही अभ्यास करणार आहात तिथं पहिलेच ते पुस्तक ठेवून द्या. मस्त खोलून साफसफाई ठेवा, मस्त पैकी तिथं बसून. हे झाली चौथा पॉईंट मित्रा. साफसफाई ठेवा आणि तुमचा दृष्टिकोन बदला. तर मित्र आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. मग हा व्हिडिओ जास्त मोठा होणार आहे, त्याचा पार्ट 2 लवकरच येणार आहे. मी पार्ट 2 बनवणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.